घरात विविध देवतांचे, निसर्गाचे, फिल्मी हिरो, हिरोईन्सचे फोटो लावण्याचा एक काळ होता. घरातल्या भिंती या पोस्टर्स आणि कॅलेंडर्सनी गच्च भरलेल्या असायच्या. आता मात्र त्याचा ट्रेंड हल्ली कमी होत आहे. तरी देखील दिवाळीच्या आसपास मार्केटमध्ये पोस्टर विक्रीसाठी येतातच. कारण या कॅलेंडर्सचा, या पोस्टर्सचा एक शौकीन वर्ग अजूनही आहे. दिवाळीला घरातील जुन्या पोस्टर्सच्या जागी नवीन पोस्टर लागलंच पाहिजे असाही त्यांचा आग्रह असतो. पूर्वी काळ्या लाकडी फ्रेममध्ये फोटो देवघरात असायचे. आपले पूर्वज आणि घरातल्या सदस्यांचेही फोटो फ्रेम करून लावले जात. फुलपात्र, फुलं किंवा निसर्गाचं चित्र त्यात असायचं. या काळ्या फ्रेमनंतर विविध रंगातल्या फ्रेम्सचा काळ सुरू झाला. नंतर प्लास्टिक, स्टील असा काळ सुरू झाला. आता तर वेगवेगळ्या मेटल्सच्या फ्रेम मार्केटला आल्या आहेत. घरात चित्र लावण्याची हौस, परंपरा शेकडो किंवा हजारो वर्ष जुनी असावी. आजही अनेक आर्ट गॅलरीतून हजारो लाखो रुपयांची चित्रं विकली जातात. मोठमोठ्या बंगल्यात मोक्याच्या जागेवर ही चित्रं लावली जातात. अलीकडच्या काळात तर प्लेन रंगांच्या भिंतीवर लावण्यासाठी चित्रांचे स्टिकर्सही मिळतात. शक्यतो ही ऑनलाईनच मागवली जातात. घरात गरोदर स्त्री असेल तर बाळाचं चित्र जाणीवपूर्वक लावलं जातं. एखाद्या तरुणी किंवा तरुणाचा आदर्श असलेला हिरो हिरोईनचं चित्र लावतात. प्रेरणा देणाऱ्या महामानवांचं चित्रही लावलं जातं. बॉडी बिल्डर त्याच्या क्षेत्रातल्या स्टार्सचे पोस्टर्स लावतात. एखाद्या आर्ट गॅलरीतून महागडं पेंटिंग आणणं प्रत्येकालाच शक्य नसतं. त्याची हौस मात्र ही रस्त्यावर विकली जाणारी पोस्टर्स पूर्ण करतात. विकणाऱ्यांना रोजगार मिळतो आणि घेणाऱ्यांना आनंद मिळतो. मार्केटमध्ये कोरोनामुळे उठाव नाही, तरी देखील बजेटमध्ये असलेल्या गोष्टी अनेकजण घेतच आहेत. पोस्टर्सच्या माध्यमातून अनेकजण आपापला आनंद शोधत आहेत. शहरातल्या अनेक पक्क्या दुकानांसह ठिकठिकाणी ही पोस्टर्स लागली आहेत. ही दुकानं लागली आहेत. चित्र म्हणजे कल्पनेचं मूर्त रूप असतं. कधी ते वास्तवाचं काल्पनिक रूपही असतं. ते काहीही असलं तरी मनाला आनंद देणारं असतं, हे मात्र नक्की. सुनील इंदुवामन ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.